नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, रुद्र अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. मित्रमंडळींनो, नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा. बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2023 मध्ये होणारी लिपिक शिपाई भरती यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वकरित्या पहा. बघा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात अलीकडे निर्माण झालेला जिल्हा कोणता? काय दिले तुम्हाला पर्याय म्हणून? पालघर, वाशिम, हिंगोली आणि गोंदिया. बघा, याच्यामध्ये सर्वात अलीकडे जो निर्माण झालेला जिल्हा आहे तो कोणता आहे? पालघर. लक्षात ठेवा, महाराष्ट्रात एकूण अगोदर 35 जिल्हे होते. आता पालघर जिल्ह्यापासून एकूण 36 जिल्हे झालेले आहेत. किती झालेले आहेत? 36. हा जिल्हा जो झालेला आहे तो कधी झालेला आहे? 1 ऑगस्ट 2014. ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. म्हणून महाराष्ट्रात सर्वात अलीकडे निर्माण झालेला जिल्हा कोणता आहे? तर पालघर. लक्षात ठेवा, याची निर्मितीसुद्धा विचारू शकतात. 1 ऑगस्ट 2014ला याची ठाणे जिल्ह्यातून निर्मिती झालेली आहे. म्हणजे ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा झालेला आहे आणि हा 36वा महाराष्ट्रातील जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प. बघा, बऱ्याचदा परीक्षेला विचारलं जातं, पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? ठिकाण विचारले कशाचं? अणुविद्युत प्रकल्पाचं. मग त्यांनी पर्याय दिलेत, कल्पक्कम, श्रीहरिकोटा, रावतभाटा आणि तारापूर. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे तो तारापूर या ठिकाणी सुरू केलेला आहे. तर तारापूर हे जे ठिकाण आहे ते सुद्धा कुठे आहे? पालघर जिल्ह्यामध्येच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, गावातील जन्ममृत्यू निबंध खालीलपैकी कोण असतो? निबंधक म्हणजे कोण लिहिते? जन्ममृत्यूची नोंद गावामध्ये कोण करतं? तर पर्याय दिलेत तुम्हाला, तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी. अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा, जन्ममृत्यूची नोंद कोण करते गावामध्ये? ग्रामसेवक. पर्याय क्रमांक क, ग्रामसेवक जन्ममृत्यूची नोंद करतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? विज्ञानाचा प्रश्न आहे. बघा, पर्याय दिलेत, थॉमस एडिसन, जेम्स वॅट, फॅरेडे आणि यापैकी नाही. तर वाफेचं जे इंजिन आहे त्याचा शोध विद्यार्थी मित्रांनो जेम्स वॅट यांनी लावलेला आहे. पर्याय क्रमांक ब. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा हे उद्गार कोणत्या भारतीय अंतराळवीरांचे आहेत? बघा, काय उद्गार आहे? सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा. अंतराळवीरांचं नाव विचारले. सगळे अंतराळवीरच आहेत. बघा, पर्यायामध्ये कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, राकेश शर्मा आणि यापैकी नाही. तर हे जे उद्गार आहेत ते राकेश शर्मा यांचे आहेत. पर्याय क्रमांक ब. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कोणास म्हटले जाते? बऱ्याचदा हा परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कोणास म्हणतात? पर्याय दिलेत, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड डफरीन, त्यानंतर लॉर्ड कर्झन आणि लॉर्ड रिपन. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक लॉर्ड रिपन यांना म्हटले जातात. पर्याय क्रमांक ड. चला, पुढचा प्रश्न, राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? सोपा प्रश्न आहे. बघा, आपल्याला सगळ्यांना माहीत पाहिजे, राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष. कधी कधी दुसरे अध्यक्ष विचारू शकतात, तिसरे विचारू शकतात. त्यामुळे कोणते अधिवेशन कधी झाले ते सुद्धा विचारू शकतात. पण पहिले अध्यक्ष कोण आहेत? लक्षात ठेवा, त्यांनी रमेशचंद्र बॅनर्जी दिले, ॲलन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि महात्मा गांधी. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ॲलन ह्यूम हे राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते? सोपा प्रश्न आहे. पर्याय दिले, तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज. तर महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून तुकडोजी महाराज पर्याय क्रमांक 1 यांना ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, राज्यसभेमध्ये
12 नामनिर्देशित सभासदांची नियुक्ती कोण करते? आता इथे राज्यसभा दिली बघा, राज्यसभेमध्ये 12 सभासदांची नियुक्ती कोण करते? बघा, लोकसभेमध्ये 2 करतात आणि राज्यसभेमध्ये 12. मग ते कोण करतं? पर्याय दिलेत: पंतप्रधान, उपराष्ट्रपती, राज्यसभा अध्यक्ष आणि राष्ट्रपती. तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? राष्ट्रपती. बघा, लोकसभेमध्ये 2 सदस्यांची अँग्लो इंडियन सभासदांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि राज्यसभेमध्ये 12 नामनिर्देशित सभासदांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती. कला, साहित्य या क्षेत्रातील सभासदांची नियुक्ती राष्ट्रपती राज्यसभेवर करतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हूचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय दिलेत: पॅरिस, फ्रान्स, जिनेवा, स्वित्झर्लंड, त्यानंतर बर्लिन, जर्मनी आणि न्यूयॉर्क, USA. तर लक्षात ठेवा, जिनेवा या ठिकाणी हूचे मुख्यालय आहे. पर्याय क्रमांक ब, जिनेवा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते? बऱ्याचदा परीक्षेला हा प्रश्न येऊन गेलेला आहे बघा, MPSCला सुद्धा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. मराठी वृत्तपत्राचे जनक कोणाला म्हटलं जातं? वि. रा. शिंदे, पंडिता रमाबाई, गोपाळ गणेश आगरकर आणि बाळशास्त्री जांभेकर. याचे योग्य उत्तर काय असणार आहे? बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हटले जाते. पुढचा प्रश्न बघा, सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? पर्याय लक्षात ठेवायचं: सातारा जिल्हा, क्रांतिसिंह नाना पाटील, असं लक्षात ठेवायचं आपण. त्यानंतर पर्याय दिलेत बघा, किसनवीर, त्यानंतर यशवंतराव चव्हाण, नाना पाटील आणि वरीलपैकी नाही. याचे योग्य उत्तर कसं काय असणार आहे? नाना पाटील यांनी सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना केली. पर्याय क्रमांक क. त्यानंतर बघा, डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? काय ग्रंथाचं नाव? डिस्कवरी ऑफ इंडिया. कोणी लिहिलं आहे? पर्याय दिलेत: अब्दुल कलाम आझाद, वल्लभभाई पटेल, मोतीलाल नेहरू आणि पंडित जवाहरलाल नेहरू. याचे योग्य उत्तर असणार आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे. पर्याय क्रमांक ड. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, 14वा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणी लिहिले आहे? किती सोपा प्रश्न आहे बघा. बंकिमचंद्र चटर्जी, बंकिमचंद्र मुखर्जी. याच्यामध्ये बघा, बंकिमचंद्र 2 ठिकाणी दिलेलं आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात आलं पाहिजे चटर्जी आहे त्याचं उत्तर. चटर्जी नाही उत्तर याचं, रवींद्रनाथ टागोर, सरोजिनी नायडू. म्हणजे कधी कधी आपला गोंधळ होतो की राष्ट्रगीत कोणी लिहिले आणि जनगणमन कोणी लिहिले. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर यांनी आपले राष्ट्रगीत लिहिलेलं आहे. त्यानंतरचा 15वा प्रश्न बघा, अशोकाच्या टिंबटिंब स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आलेले आहे. अशोकाच्या गया, सारनाथ, रांची आणि राजगृह. तर अशोकाच्या सारनाथ येथील स्तंभावरून, कुठल्या? सारनाथ येथील जो स्तंभ आहे त्या ठिकाणावरून काय केलेले? भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आलेले आहे. अशा प्रकारे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण 15 प्रश्न या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. धन्यवाद. तुम्हाला जर माझं असं व्हिडिओ आवडल्यास तर माझ्या या चॅनलला लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.